बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इक्बाल बागवान यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील नागरी समस्याबाबत निवेदन देताच महापालिका आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन झोन क्रमांक 2 च्या अधिकाऱ्यांना पाठवून दिले। मुळेगाव रोड सर्वोदय नगर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ड्रेनेज व पाण्याची लाईन पाहणी करून कामाचा अहवाल मान्य आयुक्त मॅडमकडे पाठवण्यात आला। येथील समस्याबाबत तातडीने महापालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावा अशी आग्रहाची विनंती नागरिकांकडून होत आहे। तसेच बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटनेकडून निवेदन देऊन येथील नागरिकांची समस्या सोडवल्याबाबत नागरिकांनी संघटनेचा आभार व्यक्त केला। बहुजन हक्क संघटना अभियानतर्फे आम्ही हे आमची अडचणी सांगितलं होतं। त्यांनी हे लक्षात ठेवून मॅडमला पण इथे पाठवले होते आणि ते दवा फवारणी मारायला पण पाठवले होते। हे लक्षात ठेवून हे पुढचे पण आमचे कामं हे करून द्यावं। आमची अडचणी आहे की ड्रेनेज लाईन तिथं कुठंही नाही आमच्या इथं, हे 2 बोळमध्ये नाही, हमीदा मस्जिदच्या बाजूच्या बोळात। मग हे आम्हाला करून द्यावं। रोड पण नाही इथं, आम्ही त्यांना तक्रार घातलेला आहे। मॅडम पण येऊन बघून गेलेत, त्याने आता पुढचं आम्हाला हे करून द्यावं हे काम, म्हणून आम्ही विनंती करतो बहुजन हक्क संघटना अभियान यांना। त्यांनी पण लक्षात ठेवून आमचं हे काम करू लागले। त्यांना विनंती आहे की पुढचं पण आमचं काम करून द्यावं। आहे की आमच्या बोळामध्ये इथं लाईट खांब नाही, गटर नाही आणि चिखल एक माणूस मेला तर सुद्धा मडा उचलायला माणसं येत नाही इथं। हे चिखलाला बघून शिनी आमची विनंती आहे की एवढं गटरचं एवढं करायला पाहिजे। आमचे सगळे टॅक्स बिक्स केल्यावर असून सुद्धा आम्हाला सरकार आम्हाला इकडे बघी नाही आमच्याकडं। माणसं पडाले तर सुद्धा कुणाला शोध नाही, कुणाचे पाय मोडाले कुणाचे हात मोडाले। ती आमची विनंती आहे एवढं करा बघा सर। सगळ्या सांगा तुम्ही।